ते आरसं बिरसं मोडशील बाप्पा. ओ दादा तो आरसं मोडल. कालून आणलं अमेरिकेवरून फुकाट लोचा कराल. जाऊया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बास. 14, 15, 129 कंचे गणिताचं आकडे मोजून आणलं याई. नको झाले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रंगी आणि शिंगी आकडे मात्र चेंद वाईज. तीन षटकांची लढत असेल. याची दोन्ही संघाने नोंद घ्या. पहिले षटक असेल दुमडा दुमडी, त्यानंतर जी दोन षटक असेल ठोकाठोकी हानबुक्की पाहावं लागेल. काय घडणार अगदी पाहावं लागेल. राकेश आणि समीर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. दाब ना दाब दाब काल त्याच्या आबाळ करीतो जे चानस बघ आता जाई. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सिंगल गाडी डबल इंजिनवाला गोलंदाज वैभव. तीन षटकांची लढत आहे. पाहावं लागेल. मॅचला होईल सुरुवात. संदीपजी गायकवाड सर करताना आपण पाहतो मेन पंचांच्या भूमिकेत मजबूत. एक जर आपण पाहतोय निश्चित याच मैदानावरती मोठ्या थाटामाटानं मागच्याच हप्त्यामध्ये सेलू प्रीमियर लीग देखील आपण पाहिली. कोलवा टप्प्याचा चेंडू बेकार. बस काय बोलायचं याला लावा. नको करा नका करू राजकारण होऊन दे तुम्हाला गजकरण. खऱ्या अर्थाने आता पाहावं लागेल काय घडणार काय नाही आहे. निश्चित चाप पद्धतीनं धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं निलेश. त्यानंतर इथे थ्रो केला. फलंदाज खऱ्या अर्थाने कुठेतरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्यानंतर जर पाहिलं तर निश्चित आपण पाहतोय फलंदाज मात्र खाऊन पिऊन आपले घरी सुखी. हो खऱ्या अर्थाने सेफ आहे फलंदाज. निश्चित आपण पाहतोय यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती वैभव तयार. यावेळेस हो चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे बेकार. शिडीवर शिडी 36 शिडी आणि आमच्या अक्षय ओढतात बिडी आणि बॉलर लावतो काडी. फलंदाज इथे बाद. मग 3 वरची गाडी आली पहा. जयेश नावाची झेंडेवाले सावध लावा. आता सावध. आता काय बोलायचं आहे. 11 बादल्या 11 गोंड लावायला लागतील. जयेश मैदानात दाखल झालाय. पहिला चेंडू डॉट. वैभवचा दुसऱ्या बॉलवरती इथे चांगली विकेट. आता येणारा चेंडू कशा प्रकारे राहील ते देखील पाहावं लागेल. ऋषी ज्याची काय सांगायचं मोकार आबाळ. तोंडाला मजबूत काय मेकअप क्या काळ कॅस पार लाल पिंगळ करून आलाय. ओके मी थँक्यू. पाहावं लागेल काय घडणार काय नाही. या मॅचमध्ये मला वाटतं दुसऱ्या फेरीतील ही लढत आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो मात्र निश्चित बक्षीस पात्र फेरीचा सामना खेळण्यासाठी तयार होईल. घाबरू नको माय उलटा सांगत आज. पाहावं लागेल. इथे वैभव तयार. तिसरा चेंडू घेऊन स्ट्राईक एंडमध्ये देखील फलंदाज मला वाटतं जयेश हो गुदगुल्या आणि सुरकुल्या फटका मारला. क्षेत्ररक्षक आलाय. एक काम करा ना पराणी आणा. पराणी अशी लांब अशी पाजून आणा. पळाला नाही का मागून ढोसा. काय बोलायचं आहे. जरूर आपण पाहतोय कॉलिंग केली आहे. कुठेतरी धावा घ्यायच्यात परंतु इथे 2 धावा वेगानं कंप्लीट होतील. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाचं खातं ओपन होत असताना आपण पाहतोय फुटबॉल संघाचं फुलटॉस बॉल वरती फटका. ओढ कॅच बेकार. दत्तात्रय चंचे यांच्याकडनं या झेलसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज.
बॉलर आणि क्षेत्ररक्षकाला कांडी टाईट. काय सांगायचं बेस्ट म्हणजे असं काय सांगत मस्त आज गुलाबजाम खाला जमलं नाही ना. मस्त भेटलं साप भेटलं बोकड्याचं खायला पण नरड्यातून हाडू गुतला. फिल्डरना ते हाडूक रट्ट्याला बाहेर केला. अक फलंदाजी ते बाद. यावेळेस आपण पाहतो इथे वैभवचं हे कमबॅक करणारं षटक सिद्धिविनायक नेरळपाडा संघासाठी. परंतु इथे भटबळ संघाला देखील त्या प्रकारची रणनीती आखावी लागेल. मोठाले फटके खेळावे लागतील. टार्गेट ठेवावं लागेल तर कुठेतरी मॅच मध्ये पाहावं लागेल. लाईन चेक केली जाईल. यस व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल म्हणजे लफड्याचा बॉल. एके टायमाला तो लफड्याचा माणूस परवडला पण हो व्हाईट बॉल नाही परवडला. पाहावं लागेल. या दरम्यान शेलूगावचे थेट सरपंच शिवाजी शेठ खारीक यांचे सुपुत्र सतीश शिवाजी शेठ खारीक यांचं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत केलं इथे. आणि यालाच सांगतात ढेंगी कॅच ढेंगी. वडाल लायली वांगे कॅच घेतली ढेंगी. काय बोलायचं आहे बघा. रिप्लाय बघा आता कसा कार्यक्रम चालू होता. आणि बक्षीस दिया आलं ना ते पैसेवाल्या तू ताटम राहा का याला फडी नको आमचे ग फुकाट. काय सांगायचं आहे गुथाड्यात सुथाडं नको. सतीश खारीक यांचं आगमन झालंय. त्यांचं जय कोलमाता क्रिकेट संघाच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत. आणि आयोजकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. हुसेनबाई पठाण यांच्या माध्यमातून आज रात्री मात्र इथे ग्राउंडवरच जेवणाची सोय केली आहे. याची आपण दक्षता घ्या. प्रचंड मेहनत घेतली आहे मुलांनी आणि त्याचमुळे त्यांच्यासाठी मेजवानी एक खास करून हुसेनबाई पठाण यांच्या माध्यमातून सतीश उपस्थित झालाय. त्याचं हार्दिक सहर्ष स्वागत. शेलूगावचे थेट सरपंच आणि त्यांच्या माध्यमातून रोख पारितोषिक आपल्याला टुर्नामेंटसाठी. काय माहित आहे का यो डिसिजन देखून आम्हाला मुळीयत बाहेर याची मुतखडा गुतायची बारी झाली. त्यामुळे आम्हाला काय जमना. यस पंचांचा सिग्नल आलाय. 4 हंड 4 ताटा 4 चमचे 4 रन कन्यादान. यस धावा मिळतील या बॉलवरती 4. काय सांगायचं नशीब गांडू त्याला काय करी पांडू. बॉल आडायला पण थोड्यात किडनी फेल. धावा मिळतील खऱ्या अर्थाने 4 आणि या 4 धावेच्या मध्ये 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कोटी तयार. यावेळी देखील मोठा पटका खेचलाय. पाहावं लागेल उंची गाठले लांबी देखील भरपूर. वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला. बघा आयजीच्या जीवा बायजीची मजा. आता लोक पुण्याला जाता काल माहित आहे का जेलमधनं आयटमला भेटाय. हो पुन्हा काय दुबईला जाया बसला लोक. षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय 2 विकेट गमावल्यात आणि 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस कशा प्रकारची कामगिरी केली जाईल मला वाटतं. षटक हाताळण्यासाठी दुसरं हेमंत गोलंदाजी मार्कोटी तयार. हेमंत तयार. यावेळेस इथे चांगला फटका इथे हवेत घेतला. क्षेत्ररक्षक बॉल खाली बेकार. याला मोकार कुतवा त्याला तिकडे खालता भोतरा मांडा. भोतरे में बॉल गट्टा आणि बॅटमॅन सुटसुटीत सुटा. फलंदाज बाद.
मैदानाच्या आतमध्ये दाखल बा केसाची स्टाईल भयानक कंचे नायक दिला तर मला सांग रे याचा ऍड्रेस बर काय बोलायचं या ना वरत टोपला स्टेल आहे तोच नाही का बरं याचा या लागल पहिल्याच बॉलवरती हेमंत विकेट मिळवले येणारा चेंडू इथे मोठा फटका खेळण्याबाज शिरली याच्या अंगात येणार शिरली जेल्या सुरुवात पहिलाच बॉल खऱ्या अर्थाने खेळण्यासाठी थोडंसं अवघड होत असताना पाहायला मिळालाय यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न हा चेंडू इथे डॉट होताना पाहायला मिळालाय अजून जर म्हटले तर या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅक वरती हेमंत इथे घसरगुंडी आणि फुसरपुंडी यास कार्यक्रम फिट काय सांगायचं आहे पोर लय चिकणी दिसली पण मुक्की लागली फटका चेंडू चांगला होता मोठा फटका खेळता आला नाहीये म्हणून खऱ्या अर्थाने आपण पाहतोय यावेळेस कुठेतरी हा डॉट चेंडू येणारा चेंडू पुन्हा एकदा हेमंत तयार स्ट्राईक एंडवरती फलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय फुलटॉस बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एकदा इथे कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जातोय बघता बघता ओ हो 2 धावा इथे वेगानं कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने आता मात्र संघाची टोटल धावफलकावरती 15 धावा 4 चेंडू 15 धावा ह्या षटकातील शेवटचे 2 चेंडू एक येऊ दे र काय येऊ दे पहावं लागेल आता यावेळेस हो पॉइंट मध्ये हा फटका ओ एक काम करा ना त्यांचं रिमोट बनवून आणा म्हणजे बोलायची गरज नाही ऐकून ठोस 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 का गडी फसफस फसफस खऱ्या अर्थाने आपण पाहतोय कुठेतरी यावेळी देखील संघाच्या अपेक्षा भरपूर आहेत परंतु त्याच्या देखील बॅटवरती चेंडू आला तर तो मारणारच आहे यात शंका नाही एक सिंगल आली येणारा चेंडू अगदी आपण पाहतोय पोरगी चिकनी भेटली पण सासरात बेवडा निघाला इथे खऱ्या अर्थाने रनरअप घेण्यासाठी प्रयत्न केल्या परंतु कुठेतरी थोडा रनवेमध्ये थोडीशी मिस्टेक होताना पाहायला मिळेल चेंडू रिलीज करण्या अगोदर स्वतःला सावरलं निश्चित चांगली रणनीती हेमंतची आपण पाहतोय 5 चेंडू टाकले गेले शेवटचा बॉल शिल्लक आहे यावेळेस इथे फटका फसला आहे क्षेत्ररक्षक बॉल खाली डाऊन द ग्राउंड ओ काय झेल कॅरी केलाय अगदी मला वाटतं चंचल साहेबांकडनं या झेलसाठी देखील 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल नेरळपाडा संघ सोन्याचा रेट कमी झाला आणि सिद्धिविनायक नेरळपाडा संघाचा रेट वाढला कॅश प्राइज चांगली आहे आणि यावेळेस आपण पाहतो षटक क्रमांक इथे 2 संपुष्टात आलं 2 षटकांचा खेळ समाप्त संघाची टोटल धावफलकावरती 16 आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पंकज खऱ्या अर्थानं मला वाटतं राजनं झेल पकडला पण निलियाची जर ठक्कार बसल्या ती जर 16 धावा आहेत निलेश खऱ्या अर्थाने तिथे राजच्या सोबत झेलसाठी आला होता पण काय सांगताय निलया तुझी जर ठक्कार बसेल राज मला वाटतं बॉल कमी पण बाउंड्री विसरला असता काय सांगत आहे यो डबलचा गडी तो सिंगलचा एक ठोशा पाहावं लागेल कासगाववाला चला तुमच्या गाड्या सर्व्हिसिंग करून जा ऑइल फिल्टर करून जा ओके मी थँक्यू पैट्यावर सोडायला लागतील पाहावं लागेल अक्षय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी तयार होताना पाहायला मिळतोय तर स्ट्राईक एंड होती उमेश यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल अक्षय तयार गोलंदाजी ट्रॅक वरती येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील मॅच मध्ये ते देखील पाहणं फार महत्वाचं राहील ओ नो बॉल खाण्या बॉल नासका बॉल कुचका बॉल दलिंदर बॉल पनवत्या बॉल वाटलाय बॉल दलफद्र्या बॉल म्हणजे नो बॉल आता पाहावं लागेल नो चेंडू येणारा चेंडू फ्री हिट आता पाहावं लागेल 17 धावा धावफलकावरती फ्री हिट येणारा चेंडू फ्री हिट असेल त्या फ्री हिटचा फायदा घेतला जाईल का मॅच मध्ये गोलंदाज अक्षय तयार स्ट्राईक एंड वरती उमेश आहे फ्री हिटचा फायदा घेतला जाईल का या बॉल वरती फुलटॉस बॉल आहे फुलटॉस बॉल वरती आक्रमण केलंय फ्री हिट आहे आणि इथे बॉल मात्र निघून चालाय लिंबू लिंबू पाणी पाणी लिंबू लिंबू पाणी पाणी लिंबू लिंबू पाणी पाणी हा षटकार
23 धावा धावफलकावरती. इथे नो आला. नो नंतर खऱ्या अर्थाने ते षटकार म्हणजे एकंदरीत एक चेंडू 7 धावा खर्च केल्यात या बॉलवरती. यावेळी देखील अजून एक टोकला बेकार. तो 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 षटकार. गाडी बारीक, इंजन बारीक, आवरेज फुल, दणदणीत खणखणीत उम्याचा षटकार. पुरियो एखादे खैसाचे मगी लागा पण याचे मगी नका. भयानक वस्तू. लाईट डेंजर. गावठी माल आहे का तुमचंच गडी सांगता काय बोलायचं आहे. पहावं लागेल इथे अजून एक मोठा फटका आला संघाच्या धावा धावफलकावरती. 29 धावा. कमालीची कामगिरी आपण पाहतोय या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने फटबॉल संघाकडनं अक्षय वरती चाललेलं उमेशचं आक्रमण. उमेश 7 चेंडू मध्ये कॉन्ट्रीब्युशन दाखवतोय. 15 धावा. मैदानात धुमाकूळ घातली. येणारा चेंडू यास बास. बघा काय बोलायचं त्याला माहित आहे. जर का आपण पुढे आलो डाये पायावर ठॉस सॉच आणि इथे खऱ्या अर्थाने हा चेंडू डॉट. अक्षयनं कमबॅक मिळवला यावेळेस. अक्षयचं कमबॅक हे फार महत्वाचं असेल कारण की ज्या पद्धतीने उमेशनं बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले आणि त्यानंतर इथे कुठेतरी पाहतोय आपण पुढचा चेंडू. अजून एक चेंडू डॉट. महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल. 60 रुपये लक्ष्मी सेल. 2 खालं अजून किती खातो पहावं लागेल. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे आपल्याला डॉट टाकले गेलेत अक्षयच्या माध्यमातून. शेवटचे मला वाटतील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूवरती अजून किती धावा. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय तुम्ही आम्ही अनुभवतोय हिंदू हृदय सम्राट चषक 2023 शेलू. इथे यावेळेस सोहम मोठा फटका खेचलाय. दूरवरून पावडरवाला फिल्डर आलाय. पावडर मात्र खडली सुनल राहिली. यस पाहावं लागेल. एक काम करा थांबा माईक ठेवू माझ जातो पळायला. तुम्ही काल तपलीक घेता. खऱ्या अर्थाने पाहावं लागेल. एकंदरीत या बॉलवरती धावा येतील धावफलकावरती त्या म्हणजेच 3 आणि 3 धावेच्या मदतीनं 32 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 32 धावा धावफलकावरती आहेत. आता या बॉलवरती प्रदर्शन कशा प्रकारचं राहील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क होती. खऱ्या अर्थाने उमेशनं जे आक्रमण केलं त्यानंतर धावफलक शांत होता. त्या धावफलकाला कुठेतरी जे गती देण्याचं काम आपण पाहिलं ते म्हणजे उमेशच्या माध्यमातून. परंतु स्ट्राईक एंडवरती यावेळेस पंकज जो एकही चेंडू खेळला नाहीये. ओहो फुलटास बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावबाची इथे संधी आणि इथे फलंदाज मात्र होताना पाहायला मिळतो. बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. संघाची टोटल धावफलकावरती 32 धावा. याच 32 धाव्यांचा पाठलाग करत असताना सिद्धिविनायक नेरळपाडा संघाला धावा बनवावे लागतील. 33-11.00च्या सरासरीने ही धावगती राखावी लागेल. कासगाव संघाचे संघनायक आणि बीड संघाचे संघनायक आपण टॉस का बॉस मध्ये रिपोर्टिंग करा टॉस करण्यासाठी. खऱ्या अर्थाने सूरज दादा यांना मी विनंती करेल या आपल्या शुभ हस्ते सतीश दादा खारीक यांचा या स्पर्धेच्या वतीनं केला जातो यथोचित मान सन्मान. अगदी प्रेझेंटेशन बॉक्स थोडं खाली करा आणि ते मान्यवरांचं आम्ही करतो आहे या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान. तो आपण त्या मान सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही अनुभवतोय हिंदू हृदय सम्राट चषक 2023 अर्थात आपण पाहतोय आणि इथे मान्यवरांचा केला जातोय यथोचित मान सन्मान आपण स्क्रीनवरती पाहतोय. हा मान सन्मान फार महत्वाचा आहे. टॉससाठी कासगाव आणि मला वाटते बीड दोन्ही संघाचे संघनायकाला देखील विनंती असेल आणि मी सतीश दादा यांना विनंती करायला आपण जाऊ नका. आपल्याच शुभ असते आपण त्या टॉस करणार आहोत. या कासगाव संघाचे संघनायक आणि बीड संघाचे संघनायक लगेच या रिपोर्टिंग करा. वेळ विलंब आपण करू नका. आपण जास्त वेळ घेऊ नका. मला वाटतं कासगाव संघाचे संघनायक उपस्थित होत आहेत तर विनंती असेल बीड संघाच्या संघनायकाला. बीड संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करणं फार महत्त्वाचं राहील. चेंडू द्या.
बीड संघ आले असतील तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. नेक्स्ट मॅच आपलीच आहे. ही लढत अवघ्या 3 षटकांची, त्यामधला एक डाव झालाय आणि खऱ्या अर्थाने या दुसऱ्या डावामध्ये बीडचे खंडू आपण कुठे असाल तर लगेच संपर्क साधा. लगेच समोर आहेत मला वाटतं. या अगदी पहिला चेंडू पडण्या अगोदर टॉस होणं बंधनकारक असेल. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आली. खंडू लोभी बीड संघाचे मला वाटतं आयोजकांनी तुमच्यावर नजर ठेवली आहे. समोरच्या ज्या मंडपामध्ये आपण आहेत या आपण टॉससाठी या. टॉस उडून घ्या, भले तुमचे 7-12 नंतर जमा करा. या टॉससाठी या. ढोल ताशे आणा जरा, नाराज आहे वाटतं. जाऊया खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये. तिथे आपण पाहतोय भटबळ संघाने धावा बनवल्या 32 आणि सिद्धिविनायक नेरळपाडा संघाला बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 33 धावा. सलामीची जोडी आपण पाहतो हेमंत आणि त्याच्या साथीला निलेश. ही सलामीची जोडी सिद्धिविनायक नेरळपाडा संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये ही जोडी दाखल होताना पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅकवरती मला वाटतं राहुल येताना पाहायला मिळतोय. आता राहुल कशा प्रकारे कामगिरी करेल या मॅचमध्ये ते पाहावं लागेल. यो गडी न्यायचा बाउंड्री बरा काम करेल. आडवा पडला तरी बॉल घाबरून पडल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 33 धावांची गरज आहे सिद्धिविनायक नेरळपाडा संघाला. पंचाचा सिग्नल येतो. मॅचला होते सुरुवात. स्ट्राईक एंडवरती एक मोठा विस्फोटक खेळाडू अर्थात निलेश जो आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती तयार होताना पाहायला मिळतोय. राहुल गोलंदाजी मार्कवरती येणाऱ्या चेंडूवरती प्रदर्शन कशा प्रकारचं राहील. सलामीची जोडी अतिशय चांगल्या दर्जाची कामगिरी करेल हे माहीत आहे, परंतु राहुलला त्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. फटका इथे हवेत घेतलाय. लोमॅच लाईनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय. बॉलाला शिंगा फुटली. जमलं नाही. एकच सिंगल आणि एका सिंगलच्या साहाय्यानं संघाचं खातं इथे ओपन होत असताना ते म्हणजे सिद्धिविनायक नेरळपाडा. अनेक स्पर्धा गाजवल्यात भटबळ संघानं. अनेक स्पर्धा गाजवल्यात सिद्धिविनायक नेरळपाडा संघानं. आज ही स्पर्धा कोण या दुसऱ्या फेरीमध्ये गाजवणार, हा सामना कोण गाजवणार ते मात्र पाहावं लागेल. येणारा चेंडू गोलंदाज यस खोटं बोला पण रेटून बोला. बेमटेच्या देठापासून बोला. सकाळचे पर आला तर झेंडू बाम लावून निष्ठा, पण मजबूत खोटं बोलून रेटून दिला. एकंदरीत आपण पाहतोय टॉस का बॉस आपण खाली करा. तिथे खऱ्या अर्थाने टॉस करणार आहोत. बीड संघाचे संघ नायक देखील उपस्थित होत आहेत. खंडू आणि कासगाव संघाचे संघ नायक देखील उपस्थित होत आहेत. निश्चित सतीशदादा खारीक ज्यांचं शुभ असते आपण इथे टॉस करणार आहोत. पहिल्या फेरीतील मला वाटतं तिसरा सामना जो आपण अनुभवणार आहात. टॉस इथे कासगाव विरुद्ध बीड या 2 संघांच्या माध्यमातून तिथे लढत पाहायला मिळेल आणि सतीशदादा खारीक ज्यांचं शुभ असते टॉस केला जातोय. मला वाटतं टॉस इथे संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. मला वाटतं बीड संघाने टॉस जिंकलाय आणि तहसीलदार अजून आले नाही आहेत. नायब तहसीलदार देखील मला वाटतं रजेवर आहेत, त्यामुळे जरूर डिसिजन येईलच. परंतु इथे मैदानात घडलं काय, फलंदाज इथे मात्र झालाय बाद. पहिला धक्का 3 धावेवरती सिद्धिविनायक नेरळपाडा संघाला. पहा ज्या पद्धतीनं फटका खेळला होता. बॅटवरती चेंडू बरोबर आला नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक तिथे होता. त्याने कुठल्याही प्रकारची चुकी न करता चांगला झेल कॅरी केलाय. पहिला धक्का, परंतु आता एक आपण पाहतोय ज्याच्या माध्यमातून अनेक विस्फोटक फटके आपण पाहिले. अर्थात अक्षय हिटमॅन मैदानाच्या आतमध्ये सिद्धिविनायक नेरळपाडा संघाचा दाखल. सातत्यानं म्हटलं तर निश्चित आपण पाहतोय इथे यावेळेस कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. कासगाव संघ आपला आहेर स्वीकारून घ्या. आहेर भरल्याशिवाय पंक्तीला बसता येणार नाहीये. जरूर
जाऊया. अक्षय यावेळेस स्ट्राईक एंडमध्ये तयार होताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू टाकले गेले, 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. आता खऱ्या अर्थाने या 3 चेंडूमध्ये पॉवर प्लेचं षटक आहे. यामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल मॅच मध्ये ते मात्र पाहावं लागेल. गोलंदाज तयार. इथे चांगला फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे. ओहो, चांगलं क्षेत्ररक्षण. सूरज का ना बॉलावर धाव, त्याला माहित आहे बॉलावर धावून आता ताज्या ताज्या आणि गरमागरम भुशाड्या मिळतील, त्यामुळे धावण्याचं आहे आणि निश्चित संघासाठी तरी धावणं आहे. एकंदरीत आपण पाहतोय एक सिंगल येईल, 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एकंदरीत 29 धाब्यांची गरज आहे आणि एकंदरीत 14 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. 14 चेंडू 29 धाब्याची गरज. सलामीचा फलंदाज हेमंत स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हो क्षेत्ररक्षक इथे वेगानं थ्रो केलाय आणि इथे पंचाच्या बोटा कशात एक मोठी विकेट, परंतु पंचाने रिव्ह्यू घेतला. यस, अगदी पहिलं जाईल, कारण की कुठल्या खेळाडूवरती अन्याय होणार नाही हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे जरूर थोडंसं पंचाने त्यांचा सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत दिला आणि पंचानेच त्यांचा रिव्ह्यू घेतला आहे, त्यामुळे नक्कीच खात्री केली जाईल. यस, हाताला मुंगे आल्यात वाटतात असं. जरूर तुम्ही घाबरू नका, सध्या काही ICU BCU आपण रेडी केलं नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. इथे चेक केलं जाईल, त्यानंतरच तुम्हाला जो डिसिजन असेल तो मिळेल, यात शंका नाही. काय बोलायचं आहे, बॉल दिल्लीला आणि याचा हात गल्लीलं, बलती का दारोळ्या खऱ्या अर्थानं जरूर आपण पाहतोय. आणि त्यामुळे फलंदाज अक्षय मात्र सेफ आहे. यावेळेस आपण पाहिला तो म्हणजे चांगला चेंडू इथे टाकला जातोय, कारण की कुठेतरी जर म्हटलं तर पहिले षटक ज्या पद्धतीने हाताळायचं होतं ते राहुलचं आपण पाहिलं. 1 गडी बाद, 5 धावा धावफलकावरती. शेवटचे 12 बॉल 28ची गरज आहे. 12 चेंडू 28 बनवावे लागतील. काय घडणार काय नाहीये ते मात्र पाहावं लागले. बीड संघाचे खेळाडू आपण देखील तयार राहायचंय, कासगाव संघ आपण देखील तयार राहायचंय. बीडवाले चिक्कू पेरू यस. आणि बीड संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जरूर बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. जरूर मला वाटतं तीच कोपच्यामधली बीड असेल, जिथे मला वाटतं गेल्या वर्षी मी गेलतो. बेकार त्यांचा काम, एकूच गाव पण माझा निकाल 15-16 टीमा होत्या. यस, एकंदरीत पाहावं लागेल. 12 चेंडू 28ची गरज आहे. गोलंदाजी ड्रॅगोनी तोच बिनजोडवाला उमेश. यस, म्हणजे अजून त्याचं काही ओके मध्ये आहेत ते, त्यांना जोड मिळालं नाही. जोड मिळालं तर काही हरकत नाही, परंतु पाहावं लागेल. इथे स्ट्राईक एंडवरती सलामीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे हेमंत. 12 चेंडू 28ची गरज आहे मॅच मध्ये. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो, निबाड ठोसा, गुदगुदी जाणं बुदबुदी. क्षेत्ररक्षक आलाय. वास, काय बोलायचं आहे, काय धावल. बॉल हातात देखला, त्याच्या किडन्या पार उडायला लागला. ठोस 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 ठोस. एकंदरीत आपण पाहतो 11 चेंडू 27चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले. मला वाटतं नितीन दादा फुलोरे आले नाहीयेत. आले असते तर कदाचित पहिली धाव घेतली असती इकडे, परंतु जरूर येतील मला वाटतं. एकंदरीत 11 चेंडू 27 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. खोसऱ्या बॉल, मुसक्या बॉल, गंडिया बॉल, भोंद्या बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल. पहा आमचे संदीपजी गायकवाड सर कशी जणू काही थोडीशी लाजल्यासारखे, थोडीशी मान वाकडी करून मस्तपैकी ॲक्शन. त्यांची जर म्हटलं तर कधी एक दिवस त्यांचा लय खतरनाक असतो, तिथे मला देखील बोलायची हिंमत ठेवत नाही. एवढा डेंजरस त्यांचा खऱ्या अर्थाने प्रोफेशनल डान्सिंग अंपायर देखील आपण पाहत असतोय. यावेळेस जाऊया पंचांकडे. अपील आणि पंचांचे बोट आकाशात. चोरी करून चोर
मैदानात दाखल. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय बीडवाले आपण देखील आपल्या गाड्या ऑइल बिल सर्व्हिसिंग करून ठेवा. फिल्टर काय करायचं असेल ते करून ठेवा. गाड्या ऑइलिंग ग्रेसिंग मारून ठेवा. नेक्स्ट मॅच आपलीच आहे. कासगाववाले आपण देखील शेवटचे 9 बॉल 27 काही होऊ शकतं. आपण मगाशी पाहिलं असेल JK शेलू जो संघ मला वाटते 30 धावा बनवायच्या होत्या. त्यामध्ये लगातार 3 षटकार आले होते आणि 4थ्या षटकारावरती झेल पकडला. एक कमालीची बॅटिंग तिथे मला वाटतं पाहायला मिळाली होती प्रभातची. त्या प्रकारची फलंदाजी मैदानात करावी लागेल. 9 चेंडू 27 धावा. इथून पुढे राहिलेलं इक्वेशन. यावेळेस सोहो फटका इथे हवेत घेतला. क्षेत्ररक्षक आहे पाहावं लागेल. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल मात्र निघून चालाय. चोळीत मळीत सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. इथून पुढे राहिलेल्या मॅच मध्ये हे समीकरण आता जर पाहिलं धावफलकावरती सिद्धिविनायक नेरळपाडा 12 धावा 8 चेंडू 21 धावेची गरज. यावेळेस पॉइंट मध्ये ढकल आहे. हो पुन्हा एकदा पाहावं लागेल. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. इथे बघता क्षेत्ररक्षण चांगलं म्हणजे काय सांगायचं. ये बाजूला बॉल आला का तो संदू लोटायला लागतो. जमलं नाहीये. या बॉलवरती मला वाटतं 2 धावा येतील आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची टोटल धावफलकावरती 14. शेवटची 7 बॉल 19 ची गरज. 7 चेंडू 19. बंटी यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. बंटी दाखल. तर गोलंदाजी ट्रॅकवरती उमेश. शेवटचा चेंडू. शेवटचे 7 चेंडू 19 धावा. यस मेड इन चायना बॉलिंग. कुसकुशीत आणि भुसभुशीत. षटक इथे समाप्त होईल. आपण पाहतो या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावफलकावरती 14 धावा. याच भयानक शिट्टी वाजली कोणा. शिट्ट्या बिट्ट्या मारू नका रे बाबा. येताना मला 3 खैस दिसलेले. 1 धावलेला 2 गप होतं. आलं तर धन व्हायची. शेवटची 6 चेंडू 19 धावेची गरज आहे. इथून पुढे राहिलेले हे इक्वेशन. प्रभात ज्यानं 500 घेतलं ड्रेस चेंज करून ओके मॅ थँक्यू. या सहर्ष स्वागत. 6 बॉल 19 धावेची गरज. इथून पुढे राहिलेले समीकरण सिद्धिविनायक नेरळपाडा संघासाठी महत्वाचे 2 फलंदाज मात्र खेळाडू कक्षामध्ये पाठवले गेलेत. कारण की निलेश आणि अक्षय ज्या 2 फलंदाजावरती संघाची संपूर्ण जबाबदारी असते ती मात्र खेळाडू कक्षात. आता बंटी आणि हेमंत ज्यांच्या खांद्यावरती ही जबाबदारी आहे. 6 चेंडू 19. स्ट्राईक एंड सलामीचा फलंदाज हेमंत आहे. पाहावं लागेल हेमंत कशा प्रकारे कामगिरी करेल. राकेश गोलंदाजी मार्क होती. जो कीपरच्या भूमिकेत होता. मोकार आर्ड मोकार रेख. संदीप सर सावध आगा. काय बोलायचं आहे. डेंजर गडी आहे. भयानक आवाज करीतो. वेगवेगळा आवाज करीतो. आता यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. 6 चेंडू 19 धावा. इथून पुढे राहिलेले हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर गतीचा चेंडू होता. त्या चेंडूवरती बॅकवर्ड स्कोरलेला. खालची आळी वरची आळी सकाळच्या गली ना तुकाचे बोलून चोळीत मळीत सीमा पार चौका. पाच चेंडू 15 धावा. डीजे वाले आमचे सकाळपासून जर पाहिलं चांगलं संगीत ऐकवतायत. तुमच्या का अशी गाणी नाही का वांगो 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 तशी पण वाजवा. म्हणजे डाळीत मीठ आळणी करा खराट करा. पाहावं लागेल. 5 बॉल 15 ची गरज. मॅच कोण जिंकणार भडवळ की टीम सिद्धिविनायक नेरळपाडा. यावेळी चांगला फटका गॅप शोधण्याचा प्रयत्न नाही. इथे फ्लॅट 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 षटकार. काय सांगायचं यानं. असा बॉल हेल्प पडला त्यानं तसा बॉल मारला. बॉल निसता करी जिला टारारिरी टिरटिरी पारारिरी पिरपिरी. गाणी वाजवायला लागला. घाबरू नका तू खुश तर आम्ही मोसफूस. 4 बॉल 9 ची गरज. इथून पुढे राहिलेले हे समीकरण 4 चेंडू 9 धावा बनवायचे आहेत. बनवल्या जातील का.
खऱ्या अर्थाने राकेश वरती हल्ला बोल चालू आहे. 2 चेंडू मध्ये 10 बनवल्यात. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत, 9 बनवायचे आहेत. काय घडणार खऱ्या अर्थाने आपण पाहतोय हेमंत नावाचं आक्रमण मैदानात चालू आहे सिद्धिविनायक नेरळपाडा संघासाठी. शेवटचे 4 चेंडू 9 धावेची गरज. यावेळी देखील चांगला फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. लॉंग ऑफला एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न धावाची संधी. बस काय भोशाळ्या. आमच्याकडे सर्व प्रकारच्या ताज्या आणि गरमागरम भोशाड्या मिळतील, फक्त अशा चुका करा. पहावं लागेल थोडीस चुका होत आहेत, चुका कमी करायला लागतील. शेवटचे 3 चेंडू 7 धावेची गरज. 3 चेंडू 7 धावा, काही होऊ शकतं. 3 चेंडू 7 धावा, चांगली कामगिरी. येणारा बॉल कशा प्रकारचा राहील मॅच मध्ये ते देखील पाहावं लागेल. स्लोवर गतीचा चेंडू खेचलाय आणि इथे बेकार. हे जालिम बघतात अंगार आणा, यांना सगळ्यांना लिपटल्या हेडळीच. लय भयानक इकडून आवाज निघतो. शेवटचे 2 बॉल आणि 1 धावेची गरज. लागलं घुमायला. ये संभाळा. बिबू आणा, मिरच्या आणा. नाही बिबू आणि मिरच्या आण, पाणी नको. आणि उतारा करा. शेवटचे 2 बॉल. हा चेंडू डॉट आला तर मॅच मध्ये रंगत, यात शंका नाहीये. पाहावं लागेल हा चेंडू डॉट येईल का, ते मात्र पाहणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो आहे. शेवटचे 2 बॉल 1 धावेची गरज. हा एक चेंडू आणि मला वाटतं या स्पर्धेमध्ये तो देखील एक नियम आहे. जरी चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जरी असला तरी धाव आहे, परंतु काय घडणार काय नाहीये हे माहीत नाहीये. निश्चित आपण पाहतोय. पंच ते शेवटचे 2 बॉल आहेत सांगा. आणि संदीप सर तुम्ही सूचना देऊन ठेवा दोन्ही टीमला. आणि मला वाटतं तो कारनामा पहिल्या दिवशी ते झालाय देखील, जी बक्षीस पात्र फेरीसाठी लढत होती. आणि अगदी आपण पाहतोय यस, म्हणजे काय बोलायचं आहे. आईना का बहिणाने शिंगाव घेतल्याशिवाय जाईना. 2 चेंडू 1 धावेची गरज. हा चेंडू डॉट येईल का ते पाहावं लागेल. 2 चेंडू 1 धावेची गरज. हलक्या हाताने बॉल इथे पाहावं लागेल. दाबला गेला आणि मला वाटतं इथे चांगला विजय. धावा धावा, हा शिंगाव ज्या धावा धावा. काय बोलायचं आहे. एकंदरीत आपण पाहतो निश्चित हार्डलक टीम भडवळ आणि गुडलक टीम सिद्धिविनायक नेरळपाडा विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचं गोडचं कौतुक. कासगाववाले आपण देखील तयार बाबा. कासगावमध्ये 2-3 गडी आपण निभार. बीडवाल्यावर तुम्ही सांभाळ ना, हे चांगलं जात ना 12-12 13-13 फूट. आणि कासगाववाले आपला आहेर जमा करा, कारण तात्या तोपर्यंत लग्न लावायला तयार होणार नाहीये. तर खऱ्या अर्थाने ज्यानं बॅटिंग करत असताना धावा बनवल्या 21 आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट मिळवल्या, अशी ऑलराऊंडर भूमिका ज्यानं या मॅच मध्ये सिद्धिविनायक नेरळपाडा संघासाठी केली, असा खेळाडू ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट नो अबाउट हेमंत ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. राज आपल्यासाठी देखील 200 आहेत. हेमंत आपण देखील आपल्यासाठी देखील 200 आहेत. आणि मला वाटतं वैभव अगदी मला वाटतं हेमंत आता बंटीला देतो, त्याचा भाऊ आहे. आणि खऱ्या अर्थाने त्याने जरी धाबा जास्त बनवल्या तरी पर अगदी आपण पाहतोय ज्यानं महत्वाच्या मोमेंटला जो फटका खेचून हा सामना आपल्या संघाच्या बाजूने आणला. अर्थात मला वाटतं प्रतीकला नक्कीच आपण ही मॅन ऑफ द